राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवात्मना पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. काल आपण काही दृष्टांत समजावून घेत होतो आणि ज्ञान आणि विज्ञान यांची भेसळ कशी झालेली आहे. जग हे विज्ञान आहे आणि परमात्मा हा सूक्ष्म असलेलं ज्ञान आहे. त्यामुळे या सूक्ष्म ज्ञानाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर जगाला बाजूला करून ते करावं लागेल. काही ठिकाणी माऊलीच बोलतात, जग हे माझ्यापासून वेगळं नाही. बरोबर आहे, परंतु जगाचा विचार जो आहे तो मात्र या ज्ञानामध्ये अडथळा बनणारा आहे. जगाचं ज्ञान जे आहे, जे विज्ञान आहे, ते विज्ञानच ते या मुख्य ज्ञानाच्या आड येणारं प्रतिबंध करणार आहे. त्यामुळे दोन्हीची भेसळ झालेली आहे आणि भेसळ समजून घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, उपाधींच्या बाजूला उपाधींचा त्याग करून त्याचा अनुभव घेतला पाहिजे. उपाधीसहित आपण अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. आज ही माझी साधना, माझी भक्ती, श्रवण सुरू आहे, मनन सुरू आहे, हे उपाधीला धरून चालू असतं. आपण उपाधी सोडून कधी नामाला बसत नाही, उपाधी सोडून कधी ध्यानाला बसत नाही. उपाधी असतेच, कुठंतरी पायातनं कळ्या लागल्या, ही पायाची म्हणजे देहाची ही जाणीव जी आहे ही उपाधीच असते. आणि ह्या उपाधी सहित आपण त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो तर त्या उपाधी सहित ते मिळत नाही. म्हणून संत सगळे म्हणतात की उपाधीच्या मागे चला आणि विचारानं जायचं आहे. म्हणून विचारानं जाण्यासाठी विचारानं त्याचा निराश करायला पाहिजे. म्हणून माऊली कालच्या ओवीमध्ये आपण बघितलं होतं, आता किती नावा नाव गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी सांगेन ज्ञान सहज विज्ञानशी. या विज्ञानासहित असलेलं ज्ञान तुला मी सगळं सांगतो, परी तेची ऐशीनी निवाडे जैसे भेसळले खरे पुढे मग काढीचे फाडो वाडे पारकुनिया. मात्र पारख तुझी असली पाहिजे, तुला ओळखलं पाहिजे, हे ओळखून त्याचा त्याग करता आला पाहिजे. संसार मिथ्या आहे ही त्याची ओळख आहे आणि त्याला बाजूला करणं हा त्यातलं वैराग्याचं लक्षण आहे, विवेकाचं लक्षण आहे. म्हणून असं विवेक आणि वैराग्याच्या अशा दोन हातामध्ये शस्त्र घेऊन आपण याच्यावरती हल्ला करावा लागतो. आणि हल्ला कसला, हा काल्पनिक आहे, काय कुणाला दिसत नाही, कुणाला माहिती होत नाही, फक्त विचारानं हल्ला आहे. असा विचारानं हल्ला आपण शांत बसून सुद्धा करू शकतोय. त्या ठिकाणी ग्रंथ किंवा मंदिरं, मठ यांची आवश्यकताच राहत नाही. उलट बरेच वेळा अशा गोष्टींचा अडथळा बनण्याची शक्यता आहे. कुठल्या तरी मठावर आपण काय अभ्यासाला जावं किंवा कुठेतरी चिंतनाला अभ्यासाला जावं तर त्या मठावरनी किंवा आश्रमातनी केवढी दंगा आणि गर्दी असते हे आपल्याला अनुभवातलं आहे. तिथं काही अभ्यास होईल याची शाश्वती नसते. काही मठ शांत पण असतील, त्या ठिकाणी आपल्याला शांतपणे अभ्यासही करता येईल. पण असे फार क्वचित गोष्टी राहिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी, ज्या आश्रमामध्ये, मठामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये अशी भयंकर शांतता आहे असं क्वचित घडतं. म्हणून आपला मठ, आपलं मंदिर हे आपलं घर असतं. कधीही लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकाने कधीही लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या घरासारखं दुसरा मठ नाही, आपल्या घरासारखं दुसरं मंदिर नाही, आपल्या घरासारखं साधनेचं दुसरं स्थळ नाही. याच ठिकाणी साधना होते. खरी गोष्ट आहे, प्रपंचाशी झगडतच साधना होत असते, त्याशिवाय प्रपंचाबद्दल असणारं वैराग्यच निर्माण होणार नाही. म्हणून हे विज्ञान
हे ज्ञानाच्या आड येतं. म्हणून तुला फाडो मोक्षमध्ये म्हटलंय, फाडो वाडे पारखुनिया, त्याची विभागणी करायची. हे एका बाजूला, हे एका बाजूला, अशी विभागणी करून त्याचा जर विचार केला आणि उपाध्या काढून टाकल्या तर निश्चितपणाने आपल्याला त्या खऱ्या ज्ञानाचा उपयोग होईल. कालच्या चिंतनामध्ये आपण विचारही केलेला होता की दृष्टांतासहित विचार केलेला होता की हे नामरूपात्मक जग जे आहे आणि परमात्मा म्हणजे अनात्मा आणि आत्मा एकत्रच आहेत. शरीर आणि आत्मा एकत्र आहेत की नाही बघा, आहेत. शरीर अनात्मा आहे आणि आतलं माझं स्वरूप आत्मा आहे. आतलं माझं स्वरूप जे आहे ते आत्मा आहे आणि माझं शरीर अनात्मा आहे. लांब कुठं जायला लागत नाही. आपल्याला हाच विचार जर आपण मनापासून जर करायला लागलो तर आपल्याला आत्म आणि अनात्म याची विभागणी करायला अवघड जाणार नाही. त्यामुळे अनात्म हे सगळं मिथ्या आहे, विज्ञान आहे, आणि आत्म जे आहे ते आत्म कसं आहे, परमार्थ आहे. परमतत्वाची जाणीव आपल्याला आत्मतत्वामध्येच होऊ शकते. म्हणून हळूहळू आपण या शरीराच्या, देहाच्या आणि जगाच्या पलीकडे जायला पाहिजे. विचारानं पलीकडे जायचं आहे. मात्र या देहाला, जगाला आपण साधन म्हणून वापरू शकतो. आपल्याला ते साध्य झालेलं आहे. विज्ञान हे साध्य झालं आपल्यासाठी. मग ज्ञान आणि परत प्राप्त करण्याची इच्छाच राहत नाही ना. विज्ञानच साध्य आहे. काय मिळवलं? घरं बांधली. काय मिळवलं? मुलांना शिक्षण दिलं. हे मिळवलं काय? मिळवण्याचा प्रकारच नव्हता. जे मिळणारच होतं ते मिळवलं आपण म्हणतोय. आणि जे मिळणार नव्हतं, ज्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, ते ठाऊकच नाही आपल्याला. त्याचा प्रयत्न करायचा असतो इथं. ते मिळणारच होतं. काय प्रश्न मोठा का आपण गाजावाजा केला किंवा कुठली लढाई जिंकली म्हणायची की 2 मुलांना, 1 मुलांना शिक्षण दिलं, त्यांना मोठं केलं, त्यांना अमुक केलं, तमुक केलं, घरं बांधलीत, गाड्या घेतल्या. हे काय माझं ध्येय काय? या सगळ्यांना हे टाकायचं नाही. यांना साधन म्हणायचं. यांची पावटी करे. मागच्या वेळा ओवी आपण बघितलेली आहे. या सगळ्याची पावटी म्हणजे त्याच्या पायऱ्या करून वर जायचं. म्हणजे जगाची, प्रपंचाची, देहाची पायरी करता आली पाहिजे. कारण ही साधनं आहेत. आपण त्याला साध्य म्हणून बसलो आणि म्हणून घोटाळा निर्माण झाला. आणि हे साध्य जे आहे, ज्याला आपण साधन म्हणतो, हे साधन काय? साध्याशिवाय आपल्याला शांती देत नाही. मूळ साध्य जे आहे ती जीवनातली कृतार्थता आहे. विज्ञानाच्या, प्रकृतीच्या पलीकडे जाऊन त्या परमतत्वाचा अनुभव घेणं ही सगळ्यात मोठी लढाई जिंकण्याचा एक अनुभव आहे. संत ते जिंकलेत, आपण जिंकू शकलो नाही का? जिंकायची इच्छाच नाही आम्हाला. आम्हाला ती करायची इच्छाच नाही आहे. आणि इच्छा असते तर त्यासाठी आपण प्रयत्नही करत नाही. आणि म्हणून ती लढाई हरवलेलो आपण. आणि जिथं लढाई आपण करायला लागलोय ते कधीच जिंकण्यासारखं नाही. आजपर्यंत असा कोणी आहे की ज्यांनी प्रपंच जिंकला? असा कोणीही नाही. त्यातले फक्त संत आहेत, जीवनमुक्त पुरुष जे आहेत, त्यांनी लढाई जिंकली. त्यांनी प्रपंच जिंकला. कसली लढाई? प्रपंचाची. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाहे जग आणि मन, दोन्हीकडे माझा युद्धाचा प्रसंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एक विज्ञानासाठी आणि एक अंतर्बाह्य असलेल्या माझ्या जगासाठी. म्हणजे माझं स्वरूप समजावून घेताना मला प्रयत्न करावे लागतात. एवढं सोपं नाही ते. आणि सोपं नाही म्हणून विचारात घ्यावं लागतं. जे सोपं असतं ते सहज प्राप्त जे होतं त्याला काय अर्थ आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय? कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य. असाध्य काय आहे? हा मोक्ष आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या ठिकाणी विवेक आणि वैराग्याची गरजच असते. म्हणून म्हणलेलं आहे, रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे, जगाचा आणि बाहेरचा. आत आहे विवेकाच्या संदर्भातला, बाहेर आहे वैराग्याच्या संदर्भातला. वैराग्य टिकतच नाही प्रपंचामध्ये गेलो की आपण. सगळ्या मोहक गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात आणि त्यामुळं विज्ञानाचाच मोह जास्त आहे. त्यामुळे ज्ञान बाजूला राहिलं. म्हणून ज्ञान फाडो वाडे करून पारखून घ्या म्हणून सांगितले ना. मग पारखून घ्यायला मोती कुठला आणि दगड कुठला, शंख कुठला आणि मोती कुठला कळला पाहिजे ना समुद्राच्या काठाला. तर नाही कळत. आपण त्याचा काही विचारच करत नाही, पारखून घेत नाही. पारखून घेण्यासाठी निकष सांगितलेत कुणी? शास्त्राने, संतांनी. असं असलं की ते ज्ञान आहे, असं असलं की ते विज्ञान आहे. हे जर सांगितलं असेल तर ज्ञानाच्या दिशेनं आपला प्रवास असला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा माऊली सांगतायत. त्यासाठी दृष्टांत देताना ते म्हणतात, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढेजे फाडो वाडे. धान्य निवडताना जसे आपण खडे बाजूला करतो आणि धान्यच तेवढं घेतो. मागच्या वेळा विचारांनी सांगितलेलं आहे की आता पुढ्याने देणारच आहे
की कसं आपण कोंडा कसा बाजूला करतो आणि धान्य तेवढं पकडतो, हा मुद्दा. आणि परत 2 दृष्टांताच्या द्वारे माऊली सांगायला लागलेत. आपण पुढचा दृष्टांत बघूया. नंबर 44 नंबरची ओवी 9व्या अध्यायातली. का चाचूचेनी सांडसे खांडीजे पैपाने राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान देशी वाटून देऊ. माऊली म्हणतात तुला ज्ञान कुठलं आणि विज्ञान कुठलं बरोबर सांगतो बरं काय, तुझं तू आता कुठलं ते निवड करण्याचा प्रयत्न कर. सद्गुरूही सुद्धा आपल्याकडे तेच सांगत असतात ना. सद्गुरू ज्ञान देत नाही तर ज्ञान आणि विज्ञानाची फारकत करून घेतात, ह्यातलं तू निवड म्हणून. त्या ठिकाणी ज्ञानाचं महात्म्य सांगतात आणि विज्ञानाचा प्रतिबंध आपल्या ज्ञानामध्ये कसा आहे तेही सांगतात. आता आमची बुद्धी जर कमकुवत होत असली तर, अर्जुनासारखी बुद्धी आमच्याकडे नाही, अर्जुनासारखं एखादी आज्ञा पालन करण्याची सामर्थ्य आमच्यामध्ये नसेल तर आम्ही काय करणार आहे, पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आमची गती वाढत नाही. इथं तेच वर्णन करतात की चाचूचिनी सांडसे. राजहंस काय करतो बघा, खांडीजे पय आणि पाणी, पय पाणी जैसे. उदाहरण दिले, पय म्हणजे दूध, पाणी, आणि राजहंशी. राजहंस पक्षी जो आहे, आता हे प्रत्यक्षात कोणी पाहिले का बघितलं पाहिजे की राजहंस पक्षी जो आहे ओरिजिनल, तो काय करतो, जरी त्याला दूध दिलं तर त्यातलं फक्त दूधच घेतो तो आणि पाणी पाठीमागं शिल्लक ठेवतो. कसा आहे विचार बघा, आपल्याला दृष्टांतासाठी उपयोग आहे. मग तो राजहंस कुठं असतोय, आम्ही कधी बघितलं नाही, मग हा दृष्टांत कशाला दिलाय असा विचार करायचा नाही. धरूया आपण तो काल्पनिक पक्ष आहे. आता नाहीच काल्पनिक, माऊली देतात याचा अर्थ फार काहीतरी आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. राजहंस चाचू, चाचू म्हणजे चोच, सांडसे म्हणजे चोचीच्या त्या पकडीने. सांडसे खांडीजे पय पाणी जैसे, दूध आणि पाणी जसे वेगळं करावे त्याप्रमाणे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. तुला ज्ञान आणि विज्ञान विभाग करून सांगतो. ज्ञान कुठलं विज्ञान कुठलं याची विभागणी करून सांगतो. एक शब्द आहे बघा, चाचूचनी सांडशे. आजही आपल्याकडे घरामध्ये भांडी पकडण्यासाठी सांडशी म्हणतो आपण त्याला. कधीचा शब्द आहे बघा सांडशी. ते वाचता वाचता मला पण लक्षात आलं की आपण जी सांडशी म्हणतो तसं राजहंस पक्षी सांडशी कशाची करतो, चोचीची आपल्या, आणि पकडतो, त्याला पकडणे म्हणतात. तर तो पकडतो आणि खांडीजे पय, खांडीजे म्हणजे वेगवेगळं करतो, खंडन करतो आणि बाजूला करतो. राजहंस आपल्या चोचीने जसं चिमट्याने त्या सांडशीने दूध पाण्यामधून वेगळं करतो, तसं तुला ज्ञान आणि विज्ञान म्हणजे परमात्मा आणि जग, परमार्थ आणि प्रपंच याचं तुला वेगवेगळं करून सांगतो. असं कोणतरी सांगायला पाहिजे ना आपल्याला. हा प्रपंच आहे आणि हा परमार्थ आहे. आपल्याला परमार्थ प्रपंच वाढतो आणि प्रपंच परमार्थ वाढतो. त्यामुळं आपण प्रपंचाची ज्या ज्या सवयी आहेत त्या परमार्थ करण्यासाठी वापरतो. आणि त्यामुळं माझा स्वभाव मी बदलत नसल्यामुळं आहे तो स्वभाव घेऊन परमार्थात येतो. एखाद्याला लालची आहे, पैशाचा लालची आहे, तर परमार्थात येताना तो पैशाचाच विचार करणार. बघा लक्षात घ्या, देवपूजा करताना पैशाचाच विचार करणार, ध्यान करताना पैसे कसे प्राप्त करायचे असा लालची लोभी, धनाचा लोभी असेल तर. एखादा दुसरा एखादा व्यसनी असेल, त्याला मद्याचं व्यसन आहे, तर तो त्याच विचारानं तो परमार्थाला लागेल. गंमतीशीर गोष्ट आहे. ज्याला जे हवं असते ना तेच डोक्यात असते परमार्थ करत असताना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ओरिजिनल ज्याला परमार्थ म्हणतो जो हा राजहंसासारखा आपल्याकडून होत नाही. हे म्हणतात तुला ज्ञान आणि विज्ञान, जग काय आहे आणि जगदीश्वर काय आहे, जग आणि जगदीश्वर याची विभागणी करून सांगतो. त्यालाच म्हणलेलं आहे खांडोनी, पाणी आणि पय, दूध आणि पाणी जसं वेगळं केलं जातं. दूध हे सारभूत आहे आणि पाणी हे असार आहे. एवढंच सांगायचं आहे माऊलींना. पाणी हे ज्ञान आहे, विज्ञान आहे, आणि दूध हे त्यातलं ज्ञान आहे. जसा राजहंस पक्षी बरोबर चोचीनं पकडतो सांडशीनं, तसं आपण ज्ञानाला पकडलं पाहिजे आणि विज्ञानाचा विचार फक्त साधनेसाठी केला पाहिजे. मी जगाशिवाय जगू शकत नाही, विज्ञानाशिवाय जगू शकत नाही, बरोबर आहे, पण ते मिथ्या मानून त्याचा भोग घ्यावा असं संत आपल्याला सांगतात. म्हणून संत हे राजहंसाप्रमाणे सार आणि असाराचा विवेक करतात. आत्माने अनात्माची विभागणी करतात. आत्म काय, अनात्म काय, नित्य काय, अनित्य काय याची चाचणी करून स्वीकारतात. जसा राजहंस सुद्धा काय करतो, घेतानाच बरोबर तो असं काय करत नाही, दुधाला झिडकारत नाही, लक्षात घ्या, पाण्याला झिडकारत नाही,
तर पाणी असू दे म्हणतो, मला जे त्यातलं घ्यायचं आहे तेवढं माझं मी घेणार आहे. तसा माणसांचा द्वेष, तिटकारा, जगाबद्दलचा तिटकारा, हे जगात चाललेले राजकारण हे आहेत, लोक अशी लबाड आहेत वगैरे वगैरे, त्याचा तिटकारा, तो त्याचा विचार करत नाहीत संत. ते म्हणतात मला यातून काय व्हायचं आहे, आनंदाचं क्षण, ते तेवढं घेतात आणि रिकामी होतात. जग जगापुरी चाले, ते ईश्वर सूत्री बांधले, ते सूत्र आपल्या हाती घेतले ऐसे न व्हावे. विचार केला तर लक्षात येईल लागतं, हे जग जगाप्रमाणे चालतच असतं. त्या जगाचं सूत्र माझ्या हातात जर मी घ्यायला लागलो, मग ईश्वराचं कार्य काय सांगा बघू. तो करतो अन्यथा करतो वगैरे, त्याला लावलेली लक्षणं आपली जी आहेत, तो करता आहे, करविता आहे, सगळं करून घेतो माझ्याकडनं. मग मी कोण आहे? मी त्याच्या हातातलं बाहुलं आहे. अशा पद्धतीने मी जर जगायला लागलो तर जगाची सूत्र मी माझ्या हातात घेणार नाही, कुटुंबाची सूत्र माझ्या हातात घेणार नाही. पोरं बाळा माझ्या ताब्यात राहायला पाहिजेत आणि मी त्यांना दोऱ्या बांधून खेचणार आहे असं म्हणू शकत नाही आपण. जेवढा आपण खेचू त्यावेळी आपल्यालाच तो त्याचा धक्का, जर्क ज्याला म्हणतात ना, तो जर्क आपल्याला बसतो. कधीही बघायचं, बंदुकीतून गोळी सुटते ना, त्या गोळी ज्या वेगानं जाते तेवढ्याच वेगानं बंदूक खांद्यावर आपटत असते. खांदा त्यासाठी तेवढा मजबूत असा लागतो बंदूकधारी व्यक्तीचा. मोठी बंदूक असते ना, त्या बंदुकीचा इतका जोर पाठीमागं बॅक जर्क देत असतं की त्या खांद्यावर आदळत असते ते. त्यावेळी खांदा मजबूत असावा लागतो. तसं मी जेव्हा जेव्हा प्रपंचाशी असा खेचायला जाऊ ना, तेवढा धक्का मला बसणार आहे. शांतीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर ही सगळी सूत्र सोडून टाकली पाहिजेत, जे हातात घेऊन मी करतो. माझ्याशिवाय चालत नाही, मीच भोगतो, मीच सगळं मिळवतो. मला एक नाम आहे, कीर्ती आहे, मला एक अमुक आहे, तमुक आहे, माझी मुलं मोठे आहेत, मी असा असा पैशेवान मोठा श्रीमंत आहे, मी मोठमोठ्या पदावरची काम केलेलं आहे. ह्या सगळ्या दोऱ्या आहेत, ह्या दोऱ्याच आपल्याला खेचत असतात. मी आई आहे, बाप आहे, ह्याही दोऱ्या आहेत. मी आजोबा आहे, आजी आहे, दोऱ्या आहेत ह्या. आणि या सगळ्या काल्पनिक आहेत ना. कोणतरी आजोबा म्हणतो म्हणून आपण आजोबा झालो, पण मी अगोदर आजोबा नव्हतो ना, हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. मी आजोबा नंतर झालो. जे जे नंतर होतंय ते मुळात पेक्षा वेगळं असतं. मी मुळात माणूस आहे, हा माणूस पण काय विसरलो. माणूस पण म्हणजे मी माझं स्वरूप, आत्मस्वरूप जे आहे ते परमात्म स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप आहे, ते मूळ विसरलो मी. आणि नंतर नंतर मी आजोबा, मी चेअरमन, मी सचिव, मी अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, मी शिक्षक, मी प्रवचनकार, मी निरूपणकार, मी आचार्य, अशा नको त्या ओझ्याच्या सगळ्या भानगडी डोक्यावर घेतलेल्या आहेत. आणि हे डोक्यावर घेऊन आपण परमार्थ करतो, करत नाही असं नाही बरं काय. याच्यावर लोक परमार्थाच्या काहीतरी क्रिया करत असतात, पण हे सगळं ओझं घेऊन करत असतात. हे ज्ञान विज्ञान आहे, तर विज्ञानाचं ओझं ठेवताच आलं पाहिजे थोडा वेळ का असना, साधनेच्या काळात तरी. आणि विचारानं सुद्धा बाजूला करता आलं पाहिजे. हे खरं नाही, ते मिथ्या आहे असं बाजूला करता आलं पाहिजे. राजहंस जसा पाण्याला बाजूला करतो ना, तसं आपण जगाला विचारानं बाजूला करावं लागतं. ऍक्च्युली आपल्याला त्याला बाजूला करता येत नाही, हे मात्र खरं आहे. त्याला बाजूला करून आपण जगू शकत नाही ना. मला एसी लागतो, फॅन लागतो, बरोबर आहे, झोपाय चांगली गादी लागते, बरोबर आहे, विज्ञानाचाच भाग आहे सगळा. पण झोप ना, पण शांत झोपायला तू पारमार्थिकच असायला पाहिजे. मुद्दा हाय, तुला जर शांत झोपायचं असेल तर तुला ज्ञान विज्ञानाची विभागणी करूनच झोप घ्यावी लागेल. म्हणजे जे जे मनात येतात ते विचार ते त्यागले तरच मन रिकाम होऊन झोप लागणार आहे. बाजूला केलं मी घर, अमुक तमुक, रोजचा व्यापार, माझी नोकरी, ही सगळे विचार मी रात्रीच्या झोपेच्या वेळी बाजूला करतो. झोपले, बाजूला विचार केले, विज्ञानाला असं बाजूला ठेवलं, मग ज्ञानाची प्राप्ती येते, म्हणजे झोप लागते. किती सोपं उदाहरण आहे, रोजचं उदाहरण आहे बरं काय. मी माझ्या प्रपंचाची गाडी, एका लेखकाचं वाक्य आहे, मी माझ्या प्रपंचाची गाडी त्याच्या मुख्य मालकाच्या दारात लावावी, पार्क करावी आणि आपण आपल्या मनोमंदिरामध्ये शांत पोहडावं. सुंदर वाक्य आहे बरं काय. माझ्या प्रपंचाची गाडी त्याच्या खऱ्या मालकाच्या दारात पार्क करावी आणि मी माझ्या मनोमंदिरामध्ये शांत झोपी जावं. आता माझा प्रपंच, त्याचा खरा मालक कोण आहे हा शोधायला पाहिजे की नाही आपण. मी मालक म्हणायला लागलो, मी मालक तर टिकून राहिलो असतो. मी माझ्या काही वर्षाची मालकी काय आहे माझ्याकडं. आता हे मालकी आहे काही दिवसाची, मग काही दिवसाची असेल तर सोडावी लागणार आहे ना.
माझ्या आजोबांनी पंजोबांनी सोडली नाही, सोडावी लागली. आपण सोडावी लागण्यापेक्षा सोडणं हे मोठेपणा भूषणावं आहे. चांगली गोष्ट कोणती आहे? मुळातच सोडून देणं. मुळात एखाद्या पदाचा त्याग करणं बरं का त्या पदावरून दुसऱ्यांनी त्याला घालवणं, 5 वर्ष झालं म्हणून जा म्हणणं बरं? हा मुद्दा आहे ना. रिटायर होणारच आहेस तू 58-60 वर्षानंतर, ते होणारच आहे. तो म्हणतो मी रिटायर झालो. रिटायर झाला नाही तू बाबा, तुला केला रिटायर. तुला रिटायर्ड केला. म्हणून काही मंडळी आहेत जे नोकरीत नाहीत पण दुसरं काहीतरी व्यवसाय करतात. त्यांना जेव्हा शरीर साथ देत नाही त्यावेळी ते म्हणतात मी आता व्यवसाय सोडून शांत बसलोय. शांत बसलोय म्हणजे याला बीपी शुगरच्या त्रासाने याला व्यवसाय करता येत नाही म्हणून हा शांत बसलाय. मग यानं सोडला काय सोडायला लावला. तसं आहे. माझे सद्गुरू 52व्या वर्षी आपल्या व्यवसायातून बाहेर पडले. त्यांनी सोडलं आणि आम्हाला नोकरीनं सोडलं. त्यांनी नोकरी सोडली आणि आम्हाला नोकरीनं सोडलं. काय गंमत आहे जरासं बघा. हा विचार जर ज्याला आहे ना त्याला कळतंय ते. हे असं अनात्मा आहे. मग अनात्मा आहे तर टाकलं काय? नाही टाकलं. कोण म्हणते जग चांगलं आहे, सुख आहे जगामध्ये? नाही. पण जगात सुख नाही म्हणतो तरी मी म्हणतोय भोगतोच जरासं, त्याची टेस्ट घेतोच म्हणतो. कडवट आहे, त्यात विष आहे असं सांगून सुद्धा हाय विष त्याला माहीत आहे तरी पण मी घेतो म्हणतोय. विषाचे परिणाम भोगायला नकोत का? जे म्हणून भोगायला लागतोय त्या प्रपंचाच्या वेदना आणि व्यथा आज आपण भोगायला लागलो. दुःख सतत 5वीला पुजलेलं आहे आमच्या. सकाळी उठल्यापासून कुठं झोपेचा जेवढा 1-2-4 तासाचा अवधी असेल, नाहीतर उरलेली वेळ कुठली आहे सांगा बघू. ती झोपेची वेळ ही सुषुप्तीतली असली तर बरं आहे, नाहीतर भेसळ स्वप्न जर त्यात आणि असेल तर तीही दगदग आहे. म्हणजे झोपेत सुद्धा स्वप्नाचा धिंगाणा चालू असतो. कुठं शांत झोप आहे? आपल्या मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकीची कवनाचे श्रवणे कैची सुखनिद्रा अंतरवणी गळाच्या माऊली बोलतात. पुढे आपल्याला 9व्या अध्यायामध्ये हे चिंतन येणार, बघू आपण त्यावेळी. काय मृत्यूलोकामध्ये सुखाच्या गोष्टी कुठं आहेत सांगा? सगळी ठिकाणी अशी रडगाणी चालू असतात. का रडगाणी? मी उडून घेतलंय म्हणून, बाकी नाही. मी माझं म्हटलं त्याला, माझा हक्क त्याच्यावर मालकीपणा दाखवतो म्हणून. ज्यावेळी आपण मोठेपण घेतो त्यावेळी त्याला यातना होतातच. जे अंगी मोठेपण ते यातना कठीण. मोठेपण कुठं पाहिजे? मला अमुक पद पाहिजे, मला एवढी श्रीमंती पाहिजे, मला असं घर पाहिजे, असं अशा कल्पना करत आपण गेलो की त्या पद्धतीने त्या कल्पनेचा आपल्याला त्रास व्हायला लागतोच. म्हणून ज्ञान विज्ञान वाटून देऊ म्हणतात. संतांचं मात्र कसं आहे बघा, जेवढं त्रिगुणात्मक जी माया आहे त्या त्रिगुणात्मक असार मायेतून ते बाजूला करतात आणि जे म्हणून निर्गुणात्मक जे आहे ते निर्गुणात्मक निर्विकार जे तत्व आहे त्या तत्वाचा स्वीकार संत करतात. त्या उपाधी माझी गुप्त आहे हो, म्हणूनच म्हणतोय आपण ते नाहीच. गुप्त एवढं सोपं सजासजी देता येत नाही. माऊलीने अगोदर सांगितलेलं आहे इतकं गूढ आहे. जीवाची हे फेडावे गुज का पा सांगावे असं वर्णन करतात. पण गुज आहे म्हणजे गुप्त आहे. मग गुप्त आहे राजविद्या राजगुह्य. आता पवित्र पुढे आपण बघणारच आहोत किती गुह्य आहे ते. आता हे गुह्य असल्यानंतर जर आपल्याला जर पाहिजे असेल तर ते उपाधीला बाजूला करून विचारानं उपाध्या बाजूला कराव्या. विचारासाठी विवेक सांभाळावा. एकदा विवेक धारण झाला की वैराग्याला सुरुवात होते. विवेकानंतरचं वैराग्य टिकून राहतं. फार महत्वाची गोष्ट आहे. काही माणसं अगोदरच टाकतात आणि नंतर काय करतात? विचार करत बसतात. काय हे मी सोडायला नको पाहिजे होतं, ते मी करायला नको पाहिजे होतं, कशाला घर सोडून मी गेलो, घरातच सगळं मिळालं असतं मला. आता हे अगोदर सुचलं असतं तर अगोदर सुचायला विवेक असायला लागतो बघा. म्हणून विवेक नसेल आणि विवेकाखिरी जे वैराग्य आहे म्हणजे त्याग, तो त्रासदायक असणारच आहे. म्हणून विचार करणं आणि विचारानं सोडून देणं खरंच हे त्रासदायक आहे. खरंच हे मिथ्या आहे. त्रासदायक म्हणण्यापेक्षा माझ्यामुळे तर त्रासदायक वाटतं मला, बाकी काही नाही. मिथ्या आहे म्हणणं योग्य आहे. म्हणून त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ माऊली बोलतात ना तसा विचार सांगतात. मग पुढचा बघा दृष्टांत अतिशय सुंदर त्याच्यावरचा. मग वारियाची या धारसा पडीनला कोंडा का नुरेची जैसा आणि कणाचा पैसा राशिवा जोडे. काय सुंदर दृष्टांत दिलाय माऊलीने बघा.
शब्द समजले असतील, सोपा आहे. वाऱ्याच्या वाऱ्याची धार, वाऱ्याचा प्रभाव जे असतो ना, त्या प्रभावाला असं सुपातून धान्य टाकलं. ग्रामीण भागामध्ये जे वारं देत असतात ना धान्याला, खळ्यावरती, खळी मोठीच्या मोठी असतात, तिथं मळणी काढली जाते आणि मग ते सगळं जे आहे ते थोडंसं त्याचं जे गवत पिंजर वगैरे बाजूला करून धान्य बाजूला केलं जातं. पण तरी सुद्धा त्यामध्ये कोंडा असतो, काही फलपट असतात, त्यामध्ये काही टरपलं असतात धान्याची. ती धान्याची टरपलं जावावी म्हणून काय करतात, जोराचा वारा जो असतो त्या वाऱ्याला असं सुपानं खाली ओततात धान्य. त्यामुळं वाऱ्यानं जेवढी जेवढी फलकट असतात ना ते उडून जातं आणि धान्याची रास जोडली जाते. म्हणून म्हणतात काय पुढे, कणाचा अपैसा राशिवा जोडे. राशिवा म्हणजे रास, अपैसा म्हणजे आपोआप. मग काय करावं लागत नाही, फक्त वाऱ्याला लावावं लागतं. एकदा वारा लावला ना तर धान्य आणि कोंडा, पडिन्नला कोंडा नुरेची जैसा. तो कोंडा उरतच नाही, म्हणजे उफनणे म्हणतात त्याला. उफनते वेळी वाऱ्याच्या प्रभावात पडलेला कोंडा जसा दूर उडून जात असल्यामुळे खळ्यात उरत नाही आणि धान्य कणांच्या राशी मात्र आपोआप जोडल्या जातात. उदाहरण सुंदर दिलंय. मग अशी राजहंसाचं दिलं. राजहंसाला प्रयत्न करावे लागले, पण इथं प्रयत्न पण नाही, वाऱ्याला फक्त धरायचं आहे, बाकी काय करायचं नाही आपण. म्हणून इथं दोन गोष्टी सांगितल्या की वाऱ्याच्या धारेमध्ये धरले असता जसा कोंडा शिल्लक राहत नाही, वाऱ्यानं उडून जातो आणि धान्य राहतं, तसं धान्य आणि कोंड्याचे मिश्रण सुपात घालून वाऱ्याला धरावं लागतं मात्र. म्हणजे कोंडा सहज उडून जातो आणि जे सारभूत असलेले जे धान्य आहे ते धान्य शिल्लक राहतं. त्याप्रमाणे खरं खोटं, आत्मा अनात्म, सार असार अशा विवेकरूपी वाऱ्यावर काय करायचं आपण, हा विवेकरूपी वारा आहे, त्या वाऱ्यावर ज्ञान आणि विज्ञानांची भेसळ आहे, ती भेसळ काढून टाकता येते. म्हणजे विज्ञानाचा कोंडा नाहीसा होतो आणि केवळ धान्य म्हणजे ज्ञान शिल्लक राहतं. धान्य म्हणजे ज्ञान आणि कोंडा म्हणजे विज्ञान. आता तो कोंडा आणि धान्य वेगळं करण्यासाठी वाऱ्याचा जसा वापर केला तसा विवेकाचा वापर करावा लागतो. आणि 3 प्रकारचे विवेक सांगितलेलेच आहेत प्रसिद्ध वेदांत शास्त्राचे. सार आणि असाराचा विवेक, नित्य आणि अनित्याचा विवेक आणि आत्मा आणि अनात्माचा विवेक. असे विवेक, जे विवेकाचे प्रकार जे सांगितलेले आहेत, ह्यातला कुठला तरी विवेक आपण वापरला पाहिजे. आणि हे वापरून त्या धान्याचा कोंडा जातो, पण त्या कोंड्याबद्दल काय करू नये, दुःख व्यक्त करू नये. मला कोंडा गेला हो, धान्य कमी पडा दिसायला लागले की हो, अरे पण जे कमी धान्य आहे ते सारभूत धान्य आहे. कारण कोंडा गेला तर त्याचा त्रास तो करून घेऊ नकोस. त्यामुळे विज्ञानाच्या घडामोडीमध्ये लक्ष घालू नकोस. विज्ञानाच्या नफ्या तोट्यामध्ये तू रडत बसू नकोस, कारण तो शेवटी कोंडाच आहे. सुख दुःख हा कोंडा आहे आणि आनंद हा धान्य आहे. आनंदाचा विचार करावा. ज्यावेळी सुख आणि दुःखाच्या पलीकडे आपण जातो तेव्हा आनंदाचं धान्य प्राप्त होत असतं. सुखदुःखाचा कोंड्याचा विचार करायचा नाही. विवेकाच्या वाऱ्यावरती त्याचं उफाणं म्हणजे सुपानं पाकडून टाकायचं. सूप हाच विवेक आहे, लक्षात घ्या. सूप फार खांब चांगलं करतं म्हणून सुपाला मानलं जातं. त्याचं कारण ते आहे, सूप बरोबर त्याची विभागणी करते आणि धान्य आहे ते फलकट बाजूला करतं. फलकट तो संसार येथे सार भगवंत. तुकोबांची वचनं कशी आहेत बघा. फलकट तो संसार, जे वाऱ्याने जाते ना तो फलकट आहे. देह पडणार आहे, फलकट आहे म्हणून पडणार आहे. जे माझं स्वरूप आहे ते कुठं पडते सांगा बघू. धान्य पडते का बघा, वाऱ्यानं जाते का बघा, नाही जात. वारा जरी लावला तर त्या वाऱ्यानं धान्य उडून जात नाही, फलकटच तेवढं उडून जातं. माझा देह पडतो, माझ्या प्रपंचाच्या काही वस्तू मोडतात, काही काही गोष्टीचं नुकसान होतंय, हे सगळं फलकटच आहे ना. मग त्या फलकटाचा विचार, तेथे सार येथे सार भगवंत. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, एरतो वाऊगा पसारा, एरतो पसारा वाऊगाची. सुंदर वचन आहेत संतांची. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, विठ्ठलच फक्त खरा आहे, आत्मस्वरूपच खरा आहे, आपला परमात्माच खरा आहे. अन्य सगळं जो आहे तो पसारा वाऊगाची. वाऊगाचा जेवढं जेवढं आगंतुक आहे
ते म्हणून माझ्या दुःखाला कारण आहे, म्हणून तिथे विचार करतात. आणि शेवट केलाय ओवीमध्ये बघा, तैसे जे जाणतली यासाठी संसार संसाराची या गाठी लावूनी बैसवी पाठी मोक्ष श्रीयेच्या. किती सुंदर असा सिद्धांत आता सांगितला बघा. 1 2 3 दृष्टांत दिले आणि त्या दृष्टांताला शेवट केलेला आहे बघा कसा. त्याप्रमाणे हे ज्ञान जाणले तर, जे जाणण्यासाठी, जे जर जाणलं तर संसार संसाराची या गाठी देहादी प्रपंच म्हणजे पंचमहाभूतात्मक प्रपंचाच्या पदरी बांधून जीवाला मोक्ष संपत्तीच्या पदावर ते बसवतो ज्ञान. ते ज्ञान कुठं नेऊन बसवतं? हे ज्ञान देहादी प्रपंच आणि त्याची उपाधी याची गाठ सुटते. गाठ सुटायला लागते. संसार संसाराची या गाठी म्हणजे संसाराच्या आणि पंचमहाभूतात्मक या सगळ्या गोष्टीला संसार म्हटलेला आहे. त्याच्या गाठी असतात आणि या गाठी जोपर्यंत सुटत नाहीत ना तोपर्यंत सुटका नाही. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, जेव्हा या आत्मतत्वाला जाणतली यासाठी याला जर जाणलं, लावणी बैसवी पाठी मोक्ष श्रीयेच्या, ते कुठं नेऊन बसवतं? जीवाला मोक्षाच्या आसनावर आरूढ करतं. किती मोठं आपल्याला आसन देतं वा. ज्या आसनावर बसल्यानंतर जन्म मृत्यूचा त्रास नाही, संसाराचे विकार तिथपर्यंत पोचू शकत नाहीत, असं ते आसन आहे. त्या आसनावर ध्रुवबाळानं मागून घेतलं ना. ध्रुवबाळ म्हटले, असं अढळपद मला दे की माझ्या आईनं, सावत्र आईनं मला मांडीवरून ढकललं. तो अढळपद नव्हतं. म्हणजे सावत्र आईनं मांडीवरून ढकवलं. त्या उत्तानपाद राजाची मांडी जी होती ना, त्या मांडीला संसार म्हणूया आपण, आणि त्याचा त्याग केला आणि त्यागातून वैराग्यातून ध्रुवबाळानं भगवंताची कृपा प्राप्त करून गुरूंच्या मार्गे त्यानं आढळ असं पद प्राप्त केलं. म्हणून हे आढळ पद आहे महत्वाचं. ह्या संसाराच्या पदावर बसण्यात काय अर्थ नाही. हे आसन डळमळीत आहे, संसार हालतोय, हे ते काय तुझं विन स्थिर नाही. काय एक तुकोबांचं वचन आहे, पुढे आपण आठवल्यावर सांगतो मला, की भगवंताशिवाय दुसरं स्थिर काही नाही. काहीच गोष्टी स्थिर नाहीत. जीवाला ह्या मोक्षाच्या आसनावर बसवण्याचं काम हे ज्ञान करतं. एकदा देवाला ओळखा, भगवंताला ओळखा, भगवंत आपल्या पदावर नेऊन आरूढ करतात. सद्गुरू आपल्यासारखे करती, तात्काळ संत आपल्यासारखं करून टाकतात. ते ज्ञान, त्या ज्ञानाच्या पाठीमागं लागलो पाहिजे आपण. म्हणून शरीरासहित सर्व जग आणि जगातील सर्व, हे जे आहे शरीरासहित सर्व जग, आपलं जग एक वेगळं आहे. संसार संसाराची या गाठी म्हणलेला आहे. माझा देह आणि देहादी समोर असलेला सगळा प्रपंच उपाधिरूप कोंडा या ज्ञानाने उडून जातो. ह्या सगळ्या उपाध्या या ज्ञानानं निवडून जातात आणि मोक्षाचं ऐश्वर्य संपन्न सिंहासन प्राप्त होतं. तिथं मोठं ऐश्वर्य आहे. तिथं दुःख ओखदाशी नाही. संत वर्णन करतात, कुठलंच दुःख नाही अशी स्थिती आहे. तिथं चढाई नाही, तिथं ईर्ष्या नाही, तिथं तुलना नाही, कुणाचा मत्सर नाही, द्वेष नाही, असं ते आनंददायी असं ठिकाण आहे. म्हणजे आनंददायी ठिकाणाची इच्छा आपण केली पाहिजे ना. कशामुळे होईल? ते जाणतल्यासाठी. जे जाणल्यामुळं तू हे प्राप्त करशील. मोक्षशे अशुभात, या शेवटचा जो तुकडा आहे ना, त्याचं व्याख्यान एका ओवीमध्ये माऊलीने केलेलं आहे 46 नंबरच्या. मोक्षशे अशुभात, अशुभ असणाऱ्या प्रपंचापासून तू बाजूला जाशील आणि मोक्षाच्या आसनावरती आरूढ होशील. वेदांत शास्त्रामध्ये वर्णन करताना म्हणलेलं आहे, सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती अशा 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 2 फळं सांगितलेली आहेत. मोक्षाची फळं सांगताना, ज्ञानाची फळं सांगताना 2 फळं सांगितलेली आहेत. एक म्हणजे सर्व दुःखांची निवृत्ती आणि दुसरं आहे परमानंदाची प्राप्ती. एकच होऊन चालत नाही बरं काय. एक झालं तर एक राहू शकतं. अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती अशा 2 गोष्टी वेदांत शास्त्र आपल्याला सांगतंय. या ओवीमध्ये संसाराची या गाठी लावणी आणि मोक्षश्रेयेच्या पाठी बैसवी हे शब्द जे आहेत ते वापरून अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती करून सांगितलेलं आहे. एक म्हणजे अनिष्ट कोणतं? संसार. संसार हा तुरुंग आहे. म्हणून संसाराची या गाठी याची निवृत्ती होते. म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती
हा पहिला फळ त्यामध्ये सांगितलेला आहे. पहिल्या तुकड्यामध्ये सांगताना संसार संसाराची या गाठी यातनं आपण रिकाम होतो, म्हणजे दुःख संपूर्ण जातं. आणि दुसरं म्हणता बघा, लावणी बैसवी पाटी मोक्षश्रियेच्या. मोक्षश्रियेच्या पाठीवर आपल्याला ते आरूढ करतं. हे शब्द वापरून इष्टाची प्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. मोक्षश्रिया प्राप्त होते, मोक्षाचं ऐश्वर प्राप्त होते, म्हणजे तर परमानंदाची प्राप्ती होते. आणि दुःखाची निवृत्ती म्हणजे काय, संसाराच्या गाठी सुटतात. म्हणजे शास्त्रकार जीवाच्या मागे असलेला जो अनादी कालापासून लागलेलं हे जन्म मृत्यूचे चक्र आहे, त्या चक्राला संसार म्हणतात, लक्षात ठेवा. दुसरा कडला संसार नाही. आगा उपजणे आणि निमणे हे सात जे का मानणे, जे जीव लोकमे होणे संसार हन. मौनींची उभीच आहे. उपजणे आणि मरणे, दोन गोष्टी आहेत. हे साचची जे का मानणे, हे जिथं खरं मानलं जातं, जिथं उत्पत्ती आणि नाश खरा मानला जातो, तो जीव लोक मी म्हणे. दुसऱ्या भाषेत संसार होणं, दुसऱ्या भाषेत त्याला संसार म्हणे. मी त्याला जीव लोक म्हणतो, दुसऱ्या भाषेत त्याला संसार म्हणा. कुठल्याला, जिथं जन्म मृत्यूचं चक्र चालू असतो. म्हणूनच तुकोबा म्हणतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. शूर कुणाला म्हणायचं, ज्यानं संसार जिंकला त्याला. त्यानं संसार अवघड खरी गोष्ट काय, संसार जिंकायचा. देवाला जिंकायचं आहे का, मोक्षाला जिंकायला जायचं आहे का, ज्ञानाला पराभूत करायचं आहे का आपण, नाही. आपल्याला खरा संसार आहे तो संसार जिंकावा लागतो. आणि यानं म्हणायचं त्याला शूर म्हणतात बघा. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. म्हणून भ्रांतिरूप जी संसाराची निवृत्ती केवळ आत्मज्ञानानं होते, केवळ परमात्म्याच्या ज्ञानानं होते. म्हणून ज्ञान हे संसाराची सगळी बंधनं तोडून टाकतं, एकही बंधन शिल्लक राहत नाही. म्हणून गाठी म्हटलेला आहे. संसाराची या गाठी म्हणजे हृदयग्रंथी भिंदती, हृदयग्रंथी छिंदती सर्व संशया. ईशावासी उपनिषद म्हणते, हृदयातल्या गाठी ज्या आहेत ना सूक्ष्मदेहाच्या, सगळ्या विकल करून टाकतं आणि सूक्ष्मदेहच घालून टाकतं. सूक्ष्मदेह घातलं की तो जन्माला येत असतो. हा देह जन्माला येत नाही, सूक्ष्मदेह जन्माला येतो. जिथं मन, वासना, बुद्धी, चिंतन सगळ्या गोष्टी विकार राहतात. हे विकार वासनेच्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि वासना राहायचं कुठं ठिकाण आहे, बुद्धीच्या ठिकाणी. अंतःकरणामध्ये वासना राहते. अंतःकरण याला दुसरं नाव सूक्ष्मदेह आहे, त्याला जीव म्हणतात. तो जीवच जन्माला येतो. म्हणून जीवालाच मारून टाकायला लागतो अगोदर, त्याची मुळच संपवावे लागतात. का रे, हे देह काय करणार आहे, देह असला नसला काय संबंध नाही देहाचा. मुळात आत आहे ते मारायचं आहे, राहिलं. पण दुसरंच आपण जर करा म्हणून ज्ञान काय करतं, संसाराची बंधनं तोडतं. आणि या ज्ञानानं मी माझं खरं बंधन कोणतं आहे, मी आणि माझं याचं कायमचं नष्ट करून टाकतं आणि ते परमात्म्याशी एकरूप करतं. त्या ठिकाणी सगळी सुखदुःखांचा खेळ लपंडाव असतो ना, कित्येक आयुष्य भोगलेला तो सगळा संपतो. अशुभ संसारापासून सुटका होते आणि संसार नावाच्या तुरुंगातून आपण बाहेर पडतो. किती आनंदही असेल बघा. एखादा जन्मठेप भोगलेला एखादा कैदी असेल तर त्याला बाहेर येताना स्वच्छ आणि मोकळ्या हवेमध्ये येताना आणि आपल्या नातलगांना भेटताना किती आनंद होत असेल. तसा संसाराच्या तुरुंगातून बाहेर पडलं तर माझे नातलग संत मला भेटतात, बाहेर ते माझ्या स्वागतासाठी उभा असतात. तुकोबा, माऊली, नाथ महाराज, समर्थ सगळे दारात वाट बसलेले असतात. त्या संसाराच्या तुरुंगाच्या बाहेर मात्र आम्ही तुरुंगातच आहे. तोपर्यंत आम्ही तुरुंगाच्या बाहेर पाय टाकला की ते आम्हाला भेटायला बसलेलीच आहे. आपण भेटायचंच आहे त्यांना, म्हणून भेटायसाठी जायचं आहे. म्हणून ज्यावेळी हे सगळं प्राप्त होतो तेवढ्या सगळ्या सुखाची प्राप्ती होते. नारद भक्तिसूत्र त्याचं वर्णन करते बघा, फार सुंदर. यत लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. त्याला तृप्ती प्राप्त होते, अमृतत्वाचा लाभ होतो, सगळ्या मोक्ष सिद्धी प्राप्त होते. कुणाला, यद लब्ध्वा, हे ज्ञान ज्याला उपलब्ध झालं, प्राप्त झालं. हे जर प्राप्त झालं, पुढे बोलतात बघा, यत प्राप्य न किंचित वांछती. एकदा हे प्राप्त झालं की कशाची वांछाच राहत नाही, कशाची इच्छाच राहत नाही. न शोचती, कशाचा शोक करत नाही. न द्वेष्टी, कशाचा मत्सराने द्वेष करत नाही. न रमती, संसारामध्ये परत विषयात रमत नाहीत. नोत्साही भवती, उगाच आनंद व्यक्त करत नाहीत संसारातल्या गोष्टीमधून, संसारात रमतच नाहीत आणि संसाराबद्दल एक्साइड पण होत नाही. सुखाने दुःखाने एक्साइड होत नाही. नोत्साही भवती. काय नारद भक्तिसूत्राचा श्लोक आहे बघा,
किती नंबरचा आहे शोधा फार तर त्यामध्ये, आणि चिंतन करायला हरकत नाही. हा श्लोक जो आहे काय म्हणतात, यद लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. अतिशय सुंदर श्लोक आहे, चिंतन करण्यासारखं आहे. हे केव्हा प्राप्त होईल म्हणतात, यत प्राप्य, हे मिळाल्यानंतर म्हणजे ज्ञानाचा विचार झाल्यानंतर. म्हणून मोक्ष हा ज्ञानानच प्राप्त होतो, कर्मानं नाही. सिद्धांत विसरायचा नाही. मोक्ष हा ज्ञानानच प्राप्त होतो. कारण कर्माची फळं सगळी कशी आहेत, नाशवंत आहेत ना. ती कर्माची फळं सांगताना शास्त्रकाराने 5 सांगितलेले आहेत. उत्पत्ती आहे, कर्मानं उत्पत्ती काहीतरी होते, कर्मामध्ये नाश असतो, कर्मामध्ये प्राप्ती असते, कर्मामध्ये विकार असतात, कर्मामध्ये संस्कार असतात. 5 गोष्टी कर्मानं सांगितल्या. आणि या सगळ्या 5च्या गोष्टी, उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार, संस्कार, हे सगळे जाणारे असतात, स्थिर राहतच नाही. कर्मच जर शाश्वत नसेल तर कर्माची फळं कशी शाश्वत असतील सांगा, असणारच नाही. म्हणून विष्णू विनाश असलेला आहे. मग कर्माने एखादी वस्तू बनवता येते, मोक्ष तरी बनवता येतच नाही ना. मग ह्याला कसं उत्पत्ती कशी म्हणाल, मोक्षाची उत्पत्ती करायची असते काय, नाही. मोक्ष आहेच, पण कर्मात मात्र उत्पत्ती असते. म्हणून कर्म विनाशी आहे, मोक्ष नित्य सिद्ध आहे, त्याला कर्माची गरज नाही. कर्माने एखादी गोष्ट नष्ट करता येते, परंतु बंधाचा नाश कर्मानं होत नाही, विचारानंच बंधन नष्ट करावं लागतं. म्हणजे या कर्मा जसा नाश आहे तसा परमार्थामध्ये नाशाची स्थिती नाही. तर तिथं बंधाचा नाश न करायचा आहे, तो कर्माने करता येत नाही, कारण बंधन हे मिथ्या आहे. त्यासाठी कर्म कशाला करावं लागेल सांगा. मी मानलेलं आहे, मी जन्मणारा, मी मरणारा, मी अमक्याचा बाप, मी मामक्याची आई, हे बंधन मी मानले ना. ह्याला कर्म करावं लागते. मी आई हे काढून टाकायसाठी, मी बाप पण काढून टाकायसाठी कर्म करावं लागतंय. तर कर्म ही मिथ्या आहे समजा, ते आत्मज्ञानानं जातं, कर्मानं नाही. आणि प्राप्त गोष्ट कर्मानं प्राप्त, मोक्ष हा नित्य प्राप्त आहे. इथं कर्मानं काहीतरी प्राप्ती होते, मोक्षानं कसली, मोक्ष म्हणजे प्राप्ती कुठल्या, मूळची आहे, नित्य प्राप्ताची प्राप्ती असा शब्द वापरला आहे वेदांतानं. नित्य प्राप्ताची म्हणजे जे माझ्या जवळच आहे त्याची प्राप्ती आहे. म्हणजे अज्ञानानं तो अप्राप्त वाटतो. आता अज्ञानाची निवृत्ती झाली, ती कर्मानं होत नाही, आत्मज्ञानानंच अज्ञान जातं. माऊलींची फार सुंदर उभ्या, अनादि जे मुक्तता फुली असे पंडुसता, तो मोक्ष हाता येता होय जेणे. अनादि जी आपली जी बंधन आहे, ते बंधन मुक्त व्हायला मोक्ष हातात यावा लागतो, म्हणजे ज्ञान. म्हणून कर्मामध्ये प्राप्तीचा विचार नाही, कर्मामध्ये विकार नाही. म्हणजे कर्मामध्ये विकार आहेत म्हणजे अन्य गोष्टीची प्राप्ती, पण निर्विकार आत्म्यामध्ये विकारच संभवत नाही, त्यामुळे त्याला विकार पण लागू पडत नाहीत. कर्माने काहीतरी संस्कार करता येतात आणि संस्कार आत्म्यावर करता येत नाहीत मात्र, त्यामुळे संस्कार पण लागू पडत नाहीत. संस्कार करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. उपासना किंवा नाम किंवा ध्यान चित्तशुद्धीसाठी, त्याचा मोक्ष असा चित्तशुद्धी. पण मोक्षास मात्र प्रत्यक्ष कारण ज्ञान आहे, कर्म नाही. हा मुद्दा आपण जरा चिंतनात आजच्या ओळीपुरता घेऊया. तैसे जाणतली यासाठी संसाराची या गाठी, लावणी बैसवी पाठी मोक्ष श्रेयचा. मलाच प्राप्त करून घ्यायचा आहे. किती सोपं आहे मग, मलाच प्राप्त करायचं. मलाच प्राप्त करायचं असेल तर मी इथं जाईन ना जाग्यावर, मग आणखी कुठं जावं लागतं. हा मुद्दा इथं सांगितलेला आहे. त्यामुळे संसाराच्या गाठी म्हणजे हा जगत देह आणि देहादी असलेला प्रपंच यांच्या गाठी सुटतात आणि मोक्ष नावाच्या ऐश्वर हे ऐश्वर प्राप्त होतं असं माऊली म्हणतात. हा श्लोक पण त्यावरल्या ओव्या आपण संपवलेल्या आहेत. उद्याच्या चिंतनामध्ये श्लोक क्रमांक 2 आणि त्याचं निरूपण आपण सुरू करणार आहोत. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घ्या. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.